नायलॉन मांजा वापरणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होणार दाखल. संक्रांतीनिमित्त शहरात पतंगबाजीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना नायलॉन मांजाचा वापर नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. नायलॉन मांजा गळ्याभोवती अडकल्याने 29 वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या अज्ञाताविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरात नायलॉन मांजा वापर, विक्री व बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही शहरातील नायलॉन मांजाचा वापर आणि विक्रीला अद्याप लगाम लागलेला नाही. त्यामुळे नायलॉन वापरकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार 8 दिवसात दुसऱ्यांदा या स्वरूपाची कारवाई पोलिसांनी केली. दरम्यान मुशरन मोहसिन सय्यद वय 29 वर्ष राहणार अशोका मार्ग हा 6 जानेवारी रोजी दुचाकीवरून जाताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकून गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्याला 75 टाके पडले. तसेच 10 जानेवारी रोजी देखील नदीम शेख वय 53 वर्ष राहणार अशोका मार्ग यांना देखील भारतनगर मार्गे घरी येत असताना नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने 25 टाके पडले आहेत. दोघेही जय हिंद कॉलनी अशोका मार्ग येथील रहिवासी असल्याने परिसरातील नागरिकांनी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.